गाड्या सुटल्या आणि दोन गाड्यांच्या मध्ये लढत चालू झाली। हा खेळ मैदानी खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं। इथं लुंग्या सुग्याचं काम असतंय, बैल पाळायला सुद्धा, बैल पळवायला सुद्धा, कारण हे शर्यत क्षेत्र शेतकऱ्यांचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं। आणि सुंदर असं या ठिकाणी महाराष्ट्रात या ठिकाणी प्रत्येक कानाकोपऱ्यात या शर्यतीची आवड लागलेली आहे। आणि आताच हा कोकण युवा हिंद केसरीचं मैदान, खाली गाड्या सुटलेल्या आहेत, मागा सुद्धा लक्ष द्या। आता मागून गाड्या वरती येणार आहेत, इकडे तिकडे फिरू नका, गाड्यावरती लक्ष द्यायचं आहे। पब्लिकला विनंती आहे जरा बाजूला व्हा, पुढे गाड्या गेल्यात बघा, गाड्या येत आहेत, देणार नाही। मगाचपासून मी तुम्हाला सांगतोय या बैलांच्या मागे शेतकऱ्याची मोठी मेहनत आहे। तुमच्या एखाद्या चुकीमुळे एखाद्याचा नंबर जात असेल तर त्याच्या एवढ्या मेहनतीवर तुम्ही पाणी फिरवताय। मित्रांनो, मैदान बघल्या, मैदानात बैल बघण्यासाठी तुम्ही आलात, बैल बघायला जागा द्या। काही मोठा पाणी आहे, शेवटी तो पळायला पाहिजे। चला, पुढच्या गाड्या पकडलेल्या आहेत। 16 नंबर मध्ये सचिन चंद्रकांत कदम नंदारपाडे, शुभम मनोहर दाबळे मोपरे। चला, गाडी आलेली आहे बघा, वंदरकरांची गाडी आलेली आहे। वाडा 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 शेवटचा फटका। चला, आता पाठून गाडी येते बघा, लक्ष द्या, पाठून गाडी येते। कुठली जिम्मेदारी मोडतोड झाली, कुठली जिम्मेदारी आयोजन करून